नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवाजी. जयंती झाली, महाराजांनी विसरलो, घरी बसून गेले, मॅगी खाल्ले, दोडके खाल्ले, बस एवढंच करू शकतो आपण. चांगले चांगले पदार्थ खाल्ले, महाराजाला विसरून गेले. डुंगडुक डुंडुक डुंडू डुंडू डपरे वाजवले, पुंग्या वाजवले ना घरी, स्वतःची पुंगी वाजवून गेली. हेच करू शकतो जेव्हा फक्त भीडभाडमध्ये येऊन नाचून ढुंगण हलवून हेच कामं करू शकलो आपण. ढुंगण हलवायचे कामं सगळ्यात चांगले आले आपल्याला. रील बनवायचे ना आपल्याला, बनवा रील, मी नाही ना म्हणत, रील बनवा, पण एक एक रीलमध्ये आपल्या मावड्यांनी जागा करा. रील कोणते? ढुंगण हलवायचे रील. मी कशी दिसून राहिलो, मी कशी म्हणजे माझा अवतार कसा आहे, माझ्या नाकातला कसा, माझ्या कानातला कसा आहे, हेच करू शकतो आपण. बाकी काही आपल्यामध्ये एवढं फारसं त्या शरीरामध्ये नाही आहे. त्या शरीरामध्ये फक्त एकच गोष्टी कामाची आहे, प्रेम आणि मेंदू. प्रेमी कोणता बघतो? शरीराच्या. मनाच्या तर दूरचीच गोष्ट झाली. मनाच्या ओळखासाठी पहिले पैसा द्यावा लागते. छत्रपती संभाजी महाराज, त्यांना पण छत्रपतीच लागते. आणि संभाजी महाराज नगरमध्ये खूप भीड उमडली. अरे बापरे, मराठे मराठे, अरे बापरे. कुठं गेले मराठे जेव्हा नग्न दिग्न झाली बुलढाण्यामध्ये? कुठं गेले ते तुम्ही? आता मायच्या पदरामध्ये घालून बसले आहे का आपल्या? मला तर कधी कधी असं वाटतं शिव्या दिवशी वाटते, गंदे गंदे घाणेरडी शिव्या दिवशी वाटते. पण काय आहे, संविधान जे एवढं चांगल्या रीतीने बनवलेलं आहे, संविधान आणि हे जे प्रोटोकॉल्स आहे हे मला पालन करावं लागते. ही चांगली गोष्ट आहे पालन करणं, संविधान, कोणाचे रूल रेग्युलेशन. बट काय हे नग्नधिन्न झाली बुलढाण्यामध्ये, परभणीमध्ये काय चालू आहे, काय प्रशासन करताय, काय कलेक्टर करताय, काही कराय, काही घेणं देणं. आपले खिशे भरून राहिलो, आपली खुर्शी बढिया जागेवरही झालं, संपलं. सामान्य माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केलं आणि आपणच त्या हिंदवी स्वराजचे सगळे मोठं फक्त नाटक करून घेऊन चालतो. आपलं ढोंग करणं चांगली गोष्ट झालेली आहे. म्हणून मला साऊथ स्टेट काहून आवडते. साऊथ स्टेटमध्ये एवढं ढोंग नाही चालत. दे आर व्हेरी वेल नॉलेजेबल. त्यांनी आपली भाषा, आपली प्रवृत्ती हे गोष्ट राखून ठेवते. आपण फक्त नाटक करतो. नाटकमध्ये आपण अव्वल नंबरचे दर्जेदार लोक आहोत. नाटक आपल्याला बेस्ट येते. नथनी घातली, कानात घातले, साडी घातली, नचून ठेचून गेलो, बस झालं.